4 आणि आज निघत आहोत आम्ही गावाकडे, कारण उद्याला आहे होळी. आणि मी ॲक्च्युली कम्युनिटी पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला वाटते नेटवर्क एरर वगैरे आहे, त्याच्यामुळे काहीच थोडंफारच अपलोड होत आहेत फोटो, बाकीचे एकही अपलोड होत नाहीत. 2-3दा प्रयत्न केलं पण होतच नाही आहे. आणि इकडे करते मी इडलीचं मांडलं माझ्याकडे झालं हे ऑलमोस्ट आहे. ॲक्च्युली बॅटर उरलेलं होतं त्या दिवशी आणलं, तर अर्ध्या बॅटरचा आप्पे केले आणि आता तो अर्धा किलोचा बॅटर आहे. तर आता करते मी इडली, आणि इडली करून त्याला बघते तर प्लेन ठेवेन किंवा मग फ्राय करेन. फ्राय केलं तर मग थोडंसं त्याच्याजवळ चटणी वगैरे नसली तरी चालून जातं. प्लेन असलं तर मग कसं प्रॉपर वरण वगैरे डाळ फ्राय आहे माझ्याकडे, पण मी गाडीत नाही नेऊ शकत. हे याच्यासाठी बनवत आहे की आता जाता जाता काहीतरी एक टाइमपास गाडीमध्ये होतं खायला. ट्रॅव्हलिंगमध्ये तसंही मला तर भरपूरच भूक लागते, पण थोड्या दूर गेलं की असं वाटतं काहीतरी सतत असं म्हणतात ना, ट्रॅव्हलिंगमध्ये चिप्स खाण्याची वेगळीच मजा असते, तर तसं काहीतरी पाहिजे. सो आणि कसं इझिली हातामध्ये घेऊन आपण खाऊ शकतो, जास्त काही प्लेट्स वगैरे त्याची गरज नाही पडत. सो पटकन करून घेते, कारण पाणी ऑलरेडी उकळलेलं आहे. अन्वीचा पसारा इथं केलेला, त्याला म्हटलं उचल 2-3दा, तर उचलणं सोडलं आणि इथे जेवढे पण होते सगळे तिने बाहेर फेकले. ते तिकडेपर्यंत आहेत सगळे. काही हॉलमध्ये तिथं बॅग भरले, एक सिंगल बॅगमध्ये सगळं भरून घेतलं. आणि इथं अन्वीचे डायपर्स आणि बाकी लोशन वगैरे जे पण काही आहे ते सगळं केलं. छोटे म्हणजे लहान मुलांसाठी काही जर एक्सपेरिमेंट करतो म्हटलं या इडली सोबत, तर मस्त एक नंबर संपत यासोबत. तर आम्ही स्कूलला जायला लागेल की मग मुलं इकडे तिकडे बघतात, तर मग हे हवं ते हवं ते हवं सगळं डिमांड सुरू होतात. कारण भरपूर दिवसात मी प्रयत्न करते लाईव्ह सेशन करण्याचा, पण प्रॉब्लेम काय ना, जर लाईव्ह सेशन सुरू केलं आणि जोपर्यंत अन्वी झोपत नाही तोपर्यंत नाही करू शकत, कारण ती मोबाईल घेऊन पडते. कुठलाही व्हिडिओ कॉल वगैरे सुरू असलं ना तर ती मोबाईल घेऊन पडते. त्यामुळे मी माझं जे लाईव्ह सेशन आहे ना ते एकतर दुपारलाच होऊ शकतं, म्हणजे 2 ते 3 किंवा 2 ते 4 असं. कणीस पण उकडून घेतले, या उकडून पण खाल्लं जातं. याच्यात जर स्वीटकॉर्न असले ना तर एकदम बेस्ट. घरचे आहेत त्याच्यामुळे हे साधे स्वीटकॉर्न नाही आहे. सो म्हटलं जाण्याच्या आधी हे पण संपवून घेते. त्याला उकडून घेतलं व्यवस्थित मीठ घालून, आणि विचार केला होता की याचं पण जे काय म्हणतो आपण स्वीटकॉर्न असतं, स्वीटकॉर्नचं काय म्हणू शकतो आपण त्याला, चाट, स्वीटकॉर्नचं चाट जे मिळतं आपल्या नागपूरला नाही मिळत. आता काही काही ठिकाणी जसं विष्णूजी की रसोईमध्ये कधी कधी स्वीटकॉर्नचा चाट अवेलेबल असतो, किंवा असे 1-2 आहेत जिथे स्टार्टर्स वगैरे असतात. पुण्याला खूप प्रमाण आहे, आम्ही तिथेच फर्स्ट टाईम खाल्लं होतं. सो विचार केला होता की चाट बनवूनच घेऊन जाईन, पण ॲक्च्युली हे थोडंसं ना ड्राय झाल्यासारखे, त्याच्यामुळे काही व्यवस्थित वाटत नाही. सो याच्या आतच संपवून घेणे बेस्ट आहे नेण्यापेक्षा. आणि म्हणलेला इडलीचा जवळपास आता 15 मिनटं लागणार. अन्वीचा माठ ॲक्च्युली हा मागच्या वर्षी आणला होता गावावरून तिच्यासाठी. सो असंच एक माठ पुन्हा एक घेऊन यावं लागेल मला असं वाटतं, कारण तो जो माठ आहे वर ठेवलेला ऑलमोस्ट त्याला 5 वर्ष झालेली, आणि त्यातलं पाणी ॲक्च्युली थंड होत नाही आता, आणि आता हळूहळू गरज वाटायला लागली. असून आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्यांनी हेच फ्रीजचं पाणी बंद केलेलं आहे, कारण तेव्हापासून जे गळ्यात दुखण्याचं जो प्रमाण आहे ना तो जास्त वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस. आताही होतो, पण आता सगळे वॅक्सिन हे तर सगळे झाले असल्यामुळे
तर आता जो व्हायरल होऊन गेलेला आहे नागपूरमध्ये मागे, तो पूर्ण त्याचे जे सिम्पटम्स आहेत ना ते पूर्ण कंप्लीट जसे कोविडच्या वेळेला होते तो सेम सिम्पटम्स होते. इडली झालेली आहे, खालचे थोडेसे एकामध्ये गडबड झाली. बघते आता त्याचं कसं काय करायचं. आधी ही काढून घेते. मे बी ते बॅटर फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळे फुगलं नाही खूप. जर मी आधीच जर काढून ठेवलं असतं ना ते बऱ्यापैकी फुगलं असतं. खूप फुगलं नाही, वन साईड पूर्ण चापटच आहे ते. आणि माझ्याकडे इनो वगैरे पण नव्हतं तर त्याच्यात काही घालायचं काम. मग ते आता जसं होईल तसं संपवलं तर आहेच. फेकण्यापेक्षा थोडंसं खाण्यात जर आलं तर बरं. मागे जो आणला होता ना बॅटर त्याचे छान झाले, तो छान होता बॅटर. आणि म्हणजे व्यवस्थित ना फुगल्या पण त्या मागे इडल्या बनवल्या होत्या आम्ही हळदी कुंकवाच्या वेळेस, छान बनवत आहे. मे बी हा मग त्यांचं काम तर व्यवस्थित ना ह्या नसेल केलेला बॅटर हा. आणि मी पण काही बाहेर ठेवलं नाही कारण माझं कसं वेळेवरचं असते. म्हणजे जसं मिळाली वेळ की पटकन टाकून बनवणे असंच असते. कारण आमचं जेवढं पण सेटअप सगळं अन्वीच्या याच्यावर डिपेंड असते. आणि तिच्यामुळे खूपदा काही काही गोष्टी करणं पॉसिबल होत नाही आम्हाला आमच्या टाइम टेबलनुसार. आहे ना गाडी आहे त्याची. आपल्या घरी दिसतील. पण हा आता जसा पाऊस आला त्या दिवशी तर झडतात ना. पाऊस आल्यानंतर झडतात. त्या दिवशी तर झडलेच असतील भरपूरशे. मिरची मिळाली का मग? मी मिरचीचा ठेचा टाकली आहे. नाही तिला